देव दीपावली, ज्याला देव दिवाळी देखील म्हणतात, ही देवांची दिवाळी आहे. हा दिव्यांचा सण आहे, जिथे फक्त मानवच नाही तर देव देखील त्यांच्या भक्तांसोबत साजरा करतात आणि घटाजवळ, पृथ्वीजवळ वेळ घालवतात. कार्तिक पौर्णिमेच्या रात्री साजरा केला जाणारा हा सण नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला सर्वांना शुक्रवारी साजरा करायचा आहे. देव हा शब्द या दीपावलीसाठी वापरला जातो, कारण देव खरोखरच प्रकाशाच्या या उत्सवाचे साक्षीदार म्हणून पृथ्वीवर येतात. देव दीपावलीची तारीख आणि वेळ आपण जाणून घेऊया. देव दीपावली ही शुक्रवारी 15 नोव्हेंबर 2024 रोजी आहे. प्रदोष काळ हा देव दीपावली मुहूर्त संध्याकाळी 5:10 पासून संध्याकाळी 7:47 पर्यंत असणार आहे. कालावधी पूजेचा हा 2 तास 37 मिनिटांचा असणार आहे. पौर्णिमा तिथीची ही सुरुवात 15 नोव्हेंबरला सकाळी 6:19 होईल आणि पौर्णिमेची समाप्ती ही 16 नोव्हेंबरला सकाळी 2:55 होईल. देव दीपावलीचा उगम भगवान शिवाच्या त्रिपुरासुराशी झालेल्या युद्धाच्या घटनेशी जोडला आहे. त्रिपुरासुर हे 3 राक्षसांचे एकत्रित नाव आहे: तारकाक्ष, कमलाक्ष आणि विदुमाली. हिंदू पौराणिक कथेनुसार त्रिपुरासुर हा एक राक्षस होता, ज्याला ब्रह्मदेवाकडून काही वरदान मिळाले होते आणि त्या वरदानातून मिळालेल्या सामर्थ्याने त्यांनी आकाश आणि पृथ्वी आणि त्याचबरोबर 3 नगरे बांधली होती. मग त्याने या शहराचे दीर्घकाळ रक्षण केले, जेणेकरून तो अजिंक्य होऊ शकेल आणि देवांच्या नजरेतून सुटू शकेल. पण जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसा तो त्याच्या क्षमतेवर अति आत्मविश्वास वाढला आणि त्याने आपल्या शहरातून देवांवर हल्ला करायला सुरुवात केली. तेव्हा देव भगवान शिवाकडे मदतीसाठी गेले. त्यांनी त्याचा नाश करण्यास आणि त्याच्या अत्याचाराचा अंत करण्यास सहमती दर्शवली. तेव्हा ते लक्षात आले की त्रिपुरासुराचा वध तेव्हाच होऊ शकतो जेव्हा एकाच बाणाने तिघांनाही पराभूत केले जाऊ शकते आणि 3 शहरांना आग लागली जाऊ शकते. आणि म्हणून भगवान शिवाने त्रिपुरारीचे रूप धारण केले, विशेष रथावर आरूढ झाले आणि त्रिपुरासुराच्या दिशेने धनुष्यबाण केले. त्याने एकाच फटक्यात 3 शहरांचा नाश करून जगाला राक्षसांच्या जुलमीपासून मुक्त केले. आणि जेव्हा भगवान शिव विजयी झाले तेव्हा ते इतर सर्व देवांसह पवित्र गंगेच्या पाण्यात स्नान करण्यासाठी पृथ्वीवरती आले आणि त्या दिवशी देव दीपावली साजरी केली जाऊ लागली. सर्वात सामान्य देव दीपावली विधी म्हणजे दीपदान किंवा गंगा नदीला दिवे आणि दिवे अर्पण करणे. या दिवशी लोक हजारो दिवे पेटवतात आणि हे दिवे गंगा नदीजवळील घाटावर, घराच्या बाहेर, गच्चीवर, मंदिरामध्ये आणि इतर अनेक ठिकाणी ठेवतात. असे मानले जाते की दिवे देवांना शहराकडे आमंत्रित करतात आणि मार्गदर्शन करतात. त्यांच्यासोबतच आशीर्वाद, सकारात्मकता, आशा आणि प्रेमाच्या भावना तयार होत असतात. तर अशा पद्धतीने देव दीपावलीची जी संपूर्ण माहिती आहे, का साजरी केली जाते, कशा पद्धतीने साजरी करतात, संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. आता ज्यांच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीपूजन झालेलं नाही, कोणत्याही अडचणी असू द्या, मग घरामध्ये सुतक पिरियड्स असू शकतं, त्यामुळे तुम्ही लक्ष्मीपूजन जर केलेले नसेल तर या देव दीपावलीच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं असतं. देव दीपावली म्हणजे एक लक्ष्मीपूजनाचाच दिवस आहे. या दिवशी आपल्याला आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, संकटे दूर व्हावेत यासाठी आपल्याला पूजा अर्चना करायची असते. देव दीपावलीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये भरपूर अशा वस्तूंची खरेदी करून आणत असतो, पण या दिवशी काही प्रामुख्याने वस्तू आहेत तर त्या चुकूनही आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायच्या नाहीत. त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. या दिवशी चुकूनही आपण आपल्या घरामध्ये धारदार वस्तू म्हणजे चाकू, सुरी याचं आपल्या घरामध्ये चुकूनही आपल्याला विकत आणायच्या नाहीयेत. त्याचबरोबर या दिवशी लोखंडाच्या वस्तू चुकूनही आपण आपल्या घरामध्ये आणायच्या नाहीयेत. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये मोहरीचं तेल हे सुद्धा चुकूनही आपल्या घरामध्ये विकत आणायचं नाही. तर ह्याच्या 3 वस्तू आहेत, प्रामुख्याने आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनही खरेदी करून आणायच्या नसतात. ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला जर खरेदी करायच्याच असेल तर तुम्ही इतर दिवशी खरेदी करू शकतात, पण चुकूनही या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये ह्या खरेदी करून आणायच्या नाहीत. त्याचबरोबर
आपल्याला आपल्या घरामध्ये या दिवशी काही प्रामुख्याने वस्तू खरेदी करून आणायच्या आहेत। त्यामध्ये तुम्ही धणे आपल्या घरामध्ये खरेदी करून आणू शकता। त्याचबरोबर मीठ आणि हळकुंड ह्या ज्या माता लक्ष्मीच्या अतिशय प्रिय वस्तू आहेत तर ह्या आपल्या घरामध्ये आपण खरेदी करून आणू शकतो। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते चुकूनही घालायचे नाहीत किंवा चुकूनही आपल्याला ते घरामध्ये खरेदी करून आणायचे नाहीत। तर अशा पद्धतीने ह्या संपूर्ण ज्या वस्तू आहेत, काही आपल्याला खरेदी करायच्या आहेत, काही खरेदी करायच्या नाहीत, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे। आता आपण बघणार आहोत की देव दीपावलीच्या दिवशी अशा कोणत्या चुका आहेत तर त्या आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या आहेत। देव दीपावलीच्या दिवशी कोणाचाही अपमान आपल्याकडने होणार नाही याची काळजी घ्या। वयोवृद्ध असेल किंवा मग प्राणी असतील तर त्यांचा अपमान किंवा त्यांना मारहाण होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। कारण या दिवशी माता लक्ष्मी या पृथ्वी तलावरती येत असतात आणि त्याचबरोबर बघत असतात की आपल्यासाठी कोण उपाय करत आहे, कोण सेवा करत आहे। कारण या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा असते। पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते। हा जो दिवस आहे देव दीपावलीचा खूप मोठा आणि खूप महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे या दिवशी ह्या चुका आपल्याला प्रामुख्याने टाळायच्याच आहेत। त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये नॉनव्हेज, मांस, मटण, मच्छी, चिकन याचं सेवन होणार नाही याचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे। कांदा लसूणचंही सेवन आपल्याला या दिवशी वर्ज्य करायचं आहे। तर अशा पद्धतीने देव दीपावलीच्या दिवशी या संपूर्ण ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत। या दिवशी झाडांची पानं फुलं आपल्याला तोडायची नाही आहेत। जर तुम्हाला फुलं पाहिजेच असेल तर तुम्ही विकतही आणू शकता, पण चुकूनही जर तुमच्या घरामध्ये फुलं असेल तर या दिवशी कुणी तोडू नका, त्यामुळे ब्रह्महत्येचं पाप आपल्या डोक्यावरती लागत असतं। या दिवशी भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन 750 वाती जाळण्याची परंपरा आहे। जर शक्य असेल तर आवर्जून जाऊन तुम्ही तिथे 750 या ज्या वाती आहेत तर त्या संध्याकाळच्या वेळेस जाळू शकतात। तर या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला पाळायच्या आहेत, काही टाळायच्या आहेत, याची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।